तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. की जसं की आम्ही पोहोचलो होतो जयपूरला आणि आज आहे आमचा जयपूरचा फर्स्ट डे आणि आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31. तर आज आम्ही 31ला आहोत जयपूरला आणि आम्ही आता फिरणार आहोत जयपूर. तर आता वाजले आहे सकाळचे 9 आणि आम्ही सगळेजण रेडी होऊन आमच्या हॉटेलजवळून ऑटो करून पोहोचलो आहोत जयपूरच्या मार्केटजवळ. आता आपण जयपूर येथील जोहरी बाजारमध्ये उभा आहे. आत्ताच रिक्षावाल्याने बडी चौपटच्या कॉर्नरला सोडलं. समोरच हवामाल आहे, इकडे छोटी चौपट आणि सर्व पुढे गेल्यानंतर चांदपूर बाजार. तर असे आम्ही पोहोचलो इथल्या मार्केटमध्ये. पण इथे गंमत अशी होती की इथे सगळे जे शॉप आहेत ना ते एकसारखेच दिसत होते आणि इथे ऑलमोस्ट इथला एरिया जो आहे ना तो सगळा सारखाच दिसत होता आणि आम्हाला लिटरली कळत नव्हतं की कुठे जायचे आहे ते. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहोत इथे हवा महल जवळ. पण इथे आल्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही इंस्टाग्रामला खूप रील्स बघितले होते हवा महलच्या आणि आम्ही सगळ्यांनी खूप स्वप्न बघितले होते की इथे गेल्यानंतर आपण असे फोटोज काढूया, हे करूया, ते करूया. पण इथे आल्यानंतर इथे असणाऱ्या गर्दीने आमच्या स्वप्नांवरती पाणी टाकलं. कारण की तुम्ही बघू शकता की इथे इतकी प्रचंड गर्दी होती की इथे एक फोटो काढण्यासाठी खूप स्ट्रगल होतं. आणि जर सपोज इथे आम्ही फोटो काढला जरी असला तरी हवा महल कमी आणि आजूबाजूला असलेली गर्दीच त्याच्यामध्ये जास्त आली असती. सो आम्ही विचार केला की ठीक आहे, आपण आलेलो आहोत तर आपण फक्त बाहेरून बघूया. खूप छान दिसतं हवा महल, पण इथे फोटो काढायचं स्वप्न आमचं स्वप्नच राहिलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण इथे आलेलो आहोतच तर आपण मधून एक्सप्लोअर करूया हवा महल कसं आहे ते. आणि तिथून आम्ही सगळेजण निघालो हवा महलचे तिकीट्स काढण्यासाठी. पण त्या अगोदर आमच्या सगळ्यांना लागली होती खूप भूक, कारण की आम्ही सकाळी सगळेजण उशिरा उठलो होतो आणि ब्रेकफास्ट न करताच आम्ही निघालो. बस बस बस. अभी चार दी इथे येऊन कोण मॅगी खाते यार. तर इथे आल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं की इथलं जे खाऊ गल्लीमधले जे इथलं ऑथेंटिक फूड जे आहे ते आम्हाला ट्राय करायचं होतं. पण यांचं सगळ्यांचं लक्ष गेलं मॅगीवरती आणि जी आम्ही नाशिकमध्ये खातो ती मॅगीसुद्धा यांनी इथे ऑर्डर केली. काय म्हणू शकतो आपण याला, पण ठीक आहे. सो पोटभर नाश्ता करून मॅगी खाऊन आम्ही सगळेजण पोहोचलो फायनली हवा महलमध्ये. आणि इथे आम्ही केलं आहे हवा महलमध्ये एंटर, तर तुम्ही बघू शकतात. आणि हीच ती विंडो जी मी इंस्टाग्रामला बघितलं होतं की इथून जो हवा महलचा जो बाहेरचा पूर्ण एरिया आहे तो खूप छान दिसतो. पण आता तरी मला इथे खूप गर्दी दिसते पण छान होतं. आणि इथून आतमध्ये एंटर केल्यानंतर आम्ही बघितलं की इथे छान गाण्याची महफिल होती. सो आम्हीही तिथल्या गाण्यांचा आनंद घेतला. तर मित्रांनो, इथे गाण्याची मजा घेतल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आहोत पुढे जाण्यासाठी. कारण की आम्हाला अजून जयपूर फिरायचं बाकी होतं आणि आमच्याकडे फक्त आजचाच दिवस होता पूर्ण जयपूर बघण्यासाठी. कारण की उद्या आम्हाला पुन्हा निघायचं होतं आमच्या घरी नाशिकला. सो आम्ही इथून पटापट निघालो आणि इथे आम्ही केलेलं आहे एक्झिट हवा महलच्या बाहेर आणि तिथून आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये.
सो फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलो आहेत मार्केटला आणि आम्ही सगळ्यात पहिला आलो आहोत चांदपोल बाजारला. तर तुम्ही बघू शकतात की इथे सगळे सेम दुकानं आहेत आणि इथे हे एकसारखे दुकानं 2000पेक्षाही जास्त दुकानं आहे. जर तुम्हाला ओळखायचं असेल तर इथे कुठलं शॉप कुठे ते याच्यावरती नंबरिंग केलेले आहे आणि त्या नंबरवरून आपण ओळखू शकतो. आणि त्यानंतर जसं की आम्ही इंस्टाग्रामला बघितलं होतं तर इथे आम्ही आलेलो आहोत लाखी चुडिया बनवण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो त्रिपुरी बाजारला. तर इथे बऱ्याच गोष्टी होत्या शॉपिंग करण्यासाठी आणि फिरण्यासाठी. तर इथे आम्ही बरीच शॉपिंग केलं, बरंच काही आम्ही इथे घेतलं आणि आम्हाला फिरता झालेली आहे आता संध्याकाळ. तर फिरता आणि शॉपिंग करता आजचा दिवस कुठे संपला ते आम्हाला अजिबात समजलं नाही. आणि इव्हनिंगला आम्ही येऊन पोचलो इथे जलमहल बघण्यासाठी. आणि जलमहल बघून झाल्यानंतर आम्ही सगळेजण पुन्हा गेलो हवा महलच्या इथे. तर हा आहे हवा महलच्या इथला नाईटचा व्ह्यू. तुम्ही बघू शकतात की दुपारीही इथे प्रचंड गर्दी होती आणि आता नाईटला सुद्धा इथे खूप अशी गर्दी आहे. तर मंडळी, आज वर्षाचा शेवटचा दिवस जरी असला तरी पण 31चं आमचं काहीही प्लॅनिंग नव्हतं, कारण की आमचा पूर्ण दिवस गेला होता फिरण्यामध्ये. सो रात्री खूप उशीर झाला होता तर आम्ही सगळ्यांनी खाल्लं पाणीपुरी आणि त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आमच्या रूम्सवरती जायला आणि तोपर्यंत वाजत आले होते 12. सो आम्ही सगळ्यांना विश केलं आणि नवीन वर्षाचं स्वागतही.